धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला आहे। आपण सध्या गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधबा या ठिकाणी आहोत। गंगापूर धरणातून जवळपास 6000 पेक्षा अधिक क्युसेस वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यानंतर सोमेश्वरचा धबधबा जो आहे तो आपल्याला पूर्ण क्षमतेने या ठिकाणी प्रवाहित होत असल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर हा धबधबा म्हणून नाशिकची एक विशिष्ट ओळख म्हणून याकडे बघितलं जात असतं आणि हा धबधबा दरवर्षीच पावसाळ्यामध्ये अशा क्षमतेने वाहत असतो। मात्र यंदा जून महिन्यातच आपल्याला सोमेश्वर धबधब्याची ही दृश्य पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पूर्ण क्षमतेने सोमेश्वर धबधबा आता प्रवाहित झाल्याचं बघायला मिळत आहे। गोदावरी नदी पात्रातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। सलग 6 दिवस गोदावरी नदीची एकीकडे पूर परिस्थिती कायम असताना दुसरीकडे आपल्याला सोमेश्वर धबधब्याची ही विहंगम दृश्य जी आहेत ती बघायला मिळत आहेत। नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते देखील आता सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये गर्दी करत आहेत। प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आल्याने आता पर्यटकांना देखील या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। आपण सध्या ही सोमेश्वर धबधब्यावरची दृश्य पाहत आहोत। पूर्ण क्षमतेने आता सोमेश्वर धबधबा आपल्याला जून महिन्यातच प्रवाहित झाल्याचं एकंदरीतच या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।